आज आपण इज, एम, आर, वॉज आणि वेअर याचा योग्य वापर कसा करायचा ते पाहू. इज, एम आणि आर हे खूपच सर्वसाधारण शब्द आहेत. ते इंग्रजी वाक्यांमध्ये खूप वेळा येतात, म्हणून त्यांचा योग्य वापर कसा करायचा ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे. एम या शब्दापासून सुरुवात करूया. आय एम अ टीचर. आय एम रनिंग. आय एम थिंकिंग. या ठिकाणी एम हा शब्द वापरला आहे कारण ती व्यक्ती स्वतःबद्दल बोलत आहे. याचा अर्थ असा की जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलत असतो तेव्हा एम या शब्दाचा वापर केला जातो. एखादी कृती घडत आहे हे सांगताना सुद्धा एम चा वापर केला जातो. आता आपण इज या शब्दाकडे पाहू. राधा नाचत आहे. राधा इज डान्सिंग. या ठिकाणी आपण राधा या दुसऱ्या एका व्यक्तीबद्दल बोलत आहोत, त्यामुळे आपण असे म्हणू शकत नाही की राधा एम डान्सिंग. न्यू दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. द डॉग इज ड्रिंकिंग वॉटर. या वाक्यांमध्ये इज हा शब्द वापरला कारण आपण राधा जी एक व्यक्ती आहे, नवी दिल्ली जे एक ठिकाण आहे आणि कुत्रा जो एक प्राणी आहे यांच्याबद्दल बोलत आहोत. याचा अर्थ असा की आपण जेव्हा एखादी व्यक्ती, ठिकाण किंवा प्राण्याबद्दल बोलत असतो तेव्हा इज या शब्दाचा उपयोग केला जातो. जेव्हा आपल्याला एखादी कृती सुरू आहे हे सांगायचे असते तेव्हा इज या शब्दाचा उपयोग केला जातो. आता आर या शब्दावर लक्ष केंद्रित करू. दी गर्ल्स आर डान्सिंग. जेव्हा आपल्याला एखादी कृती सुरू आहे हे सांगायचे असते तेव्हा आर या शब्दाचा उपयोग केला जातो. श्रीनगर अँड शिमला आर कोल्ड प्लेसेस. या ठिकाणी आर हा शब्द वापरला कारण आपण एकापेक्षा अधिक मुली आणि 2 ठिकाणांबद्दल बोलत होतो. म्हणजेच एकापेक्षा अधिक व्यक्ती, ठिकाणे किंवा प्राण्यांबद्दल बोलताना आर या शब्दाचा उपयोग केला जातो. आर हा शब्द एखादी कृती घडत आहे हे सांगण्यासाठी सुद्धा करतात. आपण एम, इज, आर यांच्याबद्दल शिकलो. आता त्यांचा सराव करू. आता ही वाक्य पहा आणि सांगा कोणता शब्द वापरला पाहिजे. व्हिडिओ थांबवा आणि उत्तरं ओळखण्याचा प्रयत्न करा. मग व्हिडिओ परत सुरू करा आणि आपली उत्तरं तपासा. तुम्ही सर्व उत्तरं बरोबर ओळखली का? तुम्ही हे पाहिलं असेल की एम, इज आणि आर या शब्दांचा उपयोग एखाद्या कृतीबद्दल बोलताना केला जातो. आता आपण काही शब्द पाहू जे घडून गेलेल्या क्रियेबद्दल बोलताना वापरतात. वॉज हा शब्द पहा. आय वॉज ईटिंग ॲन ॲपल येस्टरडे. शी वॉज रीडिंग अ बुक. वॉज हा शब्द स्वतःबद्दल बोलत असताना किंवा दुसरी एखादी व्यक्ती, प्राणी किंवा ठिकाण, वस्तू यांच्याबद्दल बोलताना वापरतात. वॉज हा नेहमी आधी घडून गेलेल्या आणि जी आत्ता सुरू नाही अशा क्रियेबद्दल बोलताना वापरतात. आता वेअर हा शब्द पाहू. वी वेअर ॲट द पार्क येस्टरडे. द बर्ड्स वेअर फ्लाइंग हाय. वॉज सारखंच वेअर हा शब्द सुद्धा घडून गेलेल्या कृतीबद्दल बोलताना वापरतात. पण वेअर हा शब्द पूर्वी म्हणजे भूतकाळात अस्तित्वात असलेल्या एकाहून अधिक वस्तू, प्राणी, व्यक्ती यांच्याबद्दल बोलताना वापरतात. आता आपण वॉज आणि वेअर या शब्दांबद्दल जाणून घेतलं. आता या शब्दांच्या वापराचा सराव करू. आता ही वाक्य पहा आणि सांगा कोणता शब्द वापरला पाहिजे. व्हिडिओ थांबवा आणि उत्तरं ओळखण्याचा प्रयत्न करा. मग व्हिडिओ परत सुरू करा आणि आपली उत्तरं तपासा.
तुम्ही सर्व उत्तरं बरोबर ओळखली का? इज, एम, आर, वॉज, वेअर चा योग्य वापर कसा करायचा ते तुम्हाला समजले असेल. सराव करत रहा.